कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट देशभरामध्ये 257 कोरोना संशयित तर मुंबईत 95 कोरोना संशयित रुग्णांची नोंद. प्रशासनाच्या काळजी घेण्याच्या सूचना. राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. मुंबईसह उपनगरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार. हवामान विभागाचा अंदाज. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत अनिल परबांचं मोठं विधान. दोन्ही नेते भेटून निर्णय घेणार. युतीला सकारात्मक प्रतिसाद. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज नाशिकमध्ये भुजबळ समर्थक करणार शक्ती प्रदर्शन. पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला 5 दिवस उलटूनही राजेंद्र हगवणेंना अटक नाही. हगवणेच्या मोठ्या सुनेनंही 2024 मध्ये छळाला कंटाळून पोलिसात तक्रार केल्याची माहिती समोर. ट्रम्प यांचा विरोध झुगारत आयफोन उत्पादक कंपनीची भारतात गुंतवणूक. भारतातील निर्मिती वाढवण्यावर ॲपल कंपनीचा जोर. फॉक्सकॉनची भारतात 12,800 कोटींची गुंतवणूक. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकसित 103 रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान यांच्या हस्ते आज लोकार्पण. मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा समावेश. कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सुरू होणार. 4.5 तासात मालवण, विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार. दिल्ली श्रीनगर इंडिगो विमानावर वीज कोसळली. श्रीनगरमध्ये आपत्कालीन लँडिंग. विमानाच्या पुढील भागाचं नुकसान. सर्व प्रवासी सुखरूप. मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं. घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी नमवत मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.